महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तीव्र असा राजकीय संघर्ष पेटलाय। महाविकास आणि महायुतीचे नेते हे पत्रकार परिषद घेत आहेत, एकमेकांवरती आरोप आणि प्रत्यारोप करत आहेत। आपल्या महिला विरोधी मानसिकतेचं प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते 2/3 मतं मिळू दिले नाहीत। 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली। ते क्रेडिट घेण्याची संधी सुद्धा या लोकांनी घालवली असं महिलांना वाटत नाही का? कारण ह्याच्यामध्ये असं कोणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही। एखादा नेता असतो एखाद्या पदावर तेव्हा तो एखादा निर्णय घेतो, तो निर्णय त्याच्या अनेक वर्ष पुढे सुद्धा तो लागू राहतो आणि त्यामुळे महिला आरक्षणाला समर्थन देऊन लक्षात ठेवण्याची संधी या लोकांनी घालवली। कारण मला वाटतं की हे महिला द्वेष्टे आहेत, महिलांनी पुढे येऊ नये अशा विचारसरणीचे पुरस्कर्ते आहेत आणि त्याच्यामुळे यांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला। असं भलं मोठं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवण्याच्या ऐवजी वास्तव काय आहे ते बघा। महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षाने भूमिका घेतली, सुप्रियाताई सुळेंच्या पक्षाने भूमिका घेतली, त्याबद्दल तुम्ही काय उत्तर देणार आहात? त्या भूमिकेबद्दल एक पीपीटी महाराष्ट्राला दाखवणार आहात का? आणि दाखवणार नसाल तर आम्ही देखील एक पीपीटी दाखवायची तयारी आहे, तुमची ती ऐकायची तयारी आहे का? जेव्हा 2024 लोकसभेचं इलेक्शन चालू होतं तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं? 400 पार त्यांना का जावं लागतं? संविधान बदलता यावं म्हणून। मग याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की त्यांच्या भागामध्ये जिथं त्यांना मतदान मिळू शकतं, एखादा तिथं धर्मवादाचा विषय करू शकतो, एखादं वातावरण पेटवलं, कुठं काय झालं आणि याच्यातच त्यांना एवढे आकडे मिळतील की उद्या संविधान सुद्धा ते बदलू शकतील, असं कुठेतरी प्लॅनिंग भाजप याच्यामध्ये त्या ठिकाणी दिसते। 1951ला जी भ्रूण हत्या केली ती कुणी केली आणि कधी केली? जेव्हा या देशाच्या पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा हिंदू कोड बिल मांडलेलं होतं, महिलांच्या अधिकारासाठी मांडलेलं होतं, महिलांना मूल दत्तक घेता यावं, त्यांच्या विवाहाच्या संबंधाने, त्यांच्या पोटगीच्या संबंधाने, त्यांच्या संपत्तीच्या वारसा हक्काच्या संबंधाने हे बिल होतं। आणि या विधेयकाला विरोध कोण करत होतं? फडणवीस साहेब हे आपल्याला माहिती असलं पाहिजे बरं का, की भ्रूण हत्या कुणी केली? तर ही भ्रूण हत्या केली होती ती सगळ्यात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहानुभूतीधारक असणाऱ्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय। मुख्यमंत्र्यांना तुम्ही प्रश्न विचारे ना, अरे बाबा तुम्ही तर एवढे मोठे नेते आहात, तुमच्या पक्षाचे नेते आहात, तर आमची अपेक्षा आहे की शक्ती कायदा मंजूर आणा ना, का आणला नाही 3 वर्षामध्ये मंजूर करून? मी तर प्रश्न विचारले, ते तर उत्तर द्या। तुम्हाला मी दुसरा प्रश्न पण विचारला की मुंबई, तुम्ही एका महिलांच्या बाबतीमध्ये एवढं बोलताय, तर मुंबई महानगरपालिकेमधल्या महिला नगरसेवकांवर का अन्याय करताय? एकाला तुम्ही 2 कोटी रुपये देताय आणि एकाला तुम्ही 25 लाखचा निधी देताय, म्हणजे हे नाही का महिलांबद्दल तुझा भाव? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।